सोमटणे फाट्याच्या जवळ दादा एक नवीन कॅफे स्टार्टअप करायचा प्लॅन करतात. त्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे भेटायला आले होते. मग त्यांचं काही आता आधीचं जे काम वगैरे आहे ते बऱ्यापैकी उरकलं होतं आणि आता त्यांचं नाव वगैरे पण ठरलं होतं. मग त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये चर्चा चालू केली की आपण मेन्यूमध्ये काय काय ठेवू शकतो. मग आपण आधी मेन्यू प्लॅन केला, कारण मेन्यूनुसार आपल्याला शेफ कोण कोण लागणार आहे हे लक्षात येऊन जातं. मग मेन्यूमध्ये आपण सँडविचेस झालं, पॅनकेक्स झालं, त्याच्यानंतर पावभाजी झालं, त्याच्यानंतर सँडविचेस असतील, पिझ्झा असेल, पास्ता असेल, असा खूप सारा मोठा मेन्यू आपण प्लॅनअप केला त्यांच्यासाठी. कारण त्यांची तर स्पेस इनफ असल्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण तिथून चालू करू शकतो. मग या पद्धतीमध्ये स्टाफ किती लागणार आहे याची आपण लिस्ट काढली. स्टाफच्या सॅलरीज किती चालू आहेत याबद्दल आपण त्यांना गाईड केलं. त्याच्या स्टाफ सॅलरीमध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर टोटल कॉस्ट प्लस त्यांचं रेंटल प्लस त्यांचं लाईट बिल असे सगळे एक्सपेन्स करून टोटल किती जाते, मंथली फिक्स कॉस्ट किती आहे, सेल्स किती झाला पाहिजे याचं आपण त्यांना प्रॉपर डिटेलमध्ये प्लॅनिंग दिलं. सेल्स कसं आपण टार्गेट करू शकतो, डिजिटल मार्केटिंग झालं, स्विगी झोमॅटो झालं, डायनिंग कस्टमर झालं, हे कशा कशा प्रकारे आपण त्यांना चांगल्या ऑफर्स न देता अजून कशा कशा प्रकारे आपण त्यांच्यासोबत चांगले डील्स देऊन काम करू शकतो यावरती आम्ही डिटेलमध्ये चर्चा केली. इक्विपमेंट्स काय काय लागणार आहे, क्रॉकरी कुठून घ्यायची, फर्निचर कुठून घ्यायचं आहे, याच्या पण आपण चांगले लीड्स त्यांना जनरेट करून दिल्या. बाकी त्यांचे छोटे मोठे सगळे जे क्वेश्चन्स होते त्यामध्ये डिटेलमध्ये आपण त्यांना गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.